हॅलो, आवाज येतो का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एक मिनिट हा. स्क्रीन दिसते का? हॅलो, ओके. Yes, sir. हा, आपली प्रोग्रामिंग विंडो दिसते का आता? स्क्रीनशॉट घेतला का याचा? हॅलो, Yes, sir. see here, next thing we will try to understand, instead of storing a single character in the variable, let us try to enter that variable through keyboard. How to enter a single character through keyboard? त्याच्यासाठी a C program to enter single character कसं एंटर करायचं बघा ना. ch is the variable that we declared as a character type of variable. So print हा मेसेज आपण आउट काय बघा ना, कमेंट केलं, प्रिंट f /n प्लीज एंटर सिंगल कॅरेक्टर असा मेसेज टाकला. ठीक आहे, लेट अस एक्झिक्यूट दिस. स्क्रीनवर मेसेज दिसला, प्लीज एंटर सिंगल कॅरेक्टर. बट इफ आय विल ट्राय टू एंटर सिंगल कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड, मी डॉलर टाईप करायला चाललोय बघा आणि मला घेत नाही, ते बाहेर फेकतं. कशामुळे हो? हॅलो, काय तुम्हालाच माहिती म्हणा, आम्ही नुसतं इथं येत असतो अटेंडन्स लावायला. scanf function and scanf function, if we will use, then only it will accept the value of ch variable through keyboard, and in this case as %c is mentioned in the double quote, so what will happen, it will accept single character through keyboard. बरोबर का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. घेतला का डॉलर? जो काही Yes, sir. डॉलर एंटर केला तो ch नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला, लक्षात घ्या. आता स्टोअर झालेला ch नावाचा व्हेरिएबल स्क्रीनवर दाखवण्यासाठी ह्या स्टेटमेंटचं कमेंट काढतोय वापस. लेट अस एक्झिक्यूट नाव. जे काय आपण एंटर करणार, समजा @ character stored in the ch variable is @ once again I am executing, स्टार दाबलं, character stored in the ch variable is star. Suppose I will enter capital Y as single character, तो दाखवेल character stored in the ch variable is capital Y. Now this is the generalized program where actually we are entering value of ch, which is single character, that we are entering through keyboard. कीबोर्ड वरून आपण त्याची व्हॅल्यू एंटर केली. कळलं का? Yes, sir. Yes, sir. घ्या ना स्क्रीनशॉट याचा. घेतला का? हॅलो, Yes, sir. वापस आपण नोट्स कडे चाललोय आपल्या. नेक्स्ट पॉइंट इज बिल्डिंग ब्लॉक्स और बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल लाईन कमेंट कशासाठी वापरायचो सांगा फटाफट, आता रिव्हिजन आहे. हॅलो, वाय वी आर युजिंग मल्टिपल लाईन कमेंट्स? कशासाठी वापरतो हे? ते रिझल्ट आउटपुट मध्ये येऊ नये म्हणून. आउटपुट आय मीन त्या लाईन मध्ये जे लिहितो ना ते येऊ नये म्हणून. Extra information, if suppose I wanted to mention in my program, so I can use multiple line or single line comment. So whatever statements, instructions will be writing by using multiple or single line comments, these statements will not be executed by the machine. These statements will be visible for programmer, but these statements which we mentioned in the multiple line or single line comment will not be executed by the machine. Yes.
चला. Yes, sir. Yes, sir. Next is pre-processor statements. Let us try to understand what is meant by pre-processor statement. हे जे काय आहे हे बेसिक स्ट्रक्चर आहे सी प्रोग्रामचं. हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात पाहिजे, पाठ पाहिजे. हे स्ट्रक्चर जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तरच प्रोग्राम लिहायला येतात, लक्षात घ्या. सो दिस इज द स्ट्रक्चर. यू कॅन बाय हार्ट दिस स्ट्रक्चर. थोडक्यात हा सिंटॅक्स म्हणून एखादा प्रोग्राम लिहिण्यासाठी. So after writing comment in the program, comments are the optional. जे काही सिंगल लाईन, मल्टिपल लाईन कमेंट्स आपण प्रोग्राम मध्ये लिहिणार आहोत हे ऑप्शनल असतात, बरोबर. हॅलो. Yes, sir. प्री प्रोसेसर स्टेटमेंट्स पुढची गोष्ट बघतोय. मग त्या कमेंटच्या नंतर जे काय असतं ते प्री प्रोसेसर स्टेटमेंट. प्री प्रोसेसर स्टेटमेंट्स आर दी स्टेटमेंट्स which starts with hash symbol. असे स्टेटमेंट्स जे हॅश सिम्बॉलनी स्टार्ट होतात. काय अडचण, त्याला प्री प्रोसेसर स्टेटमेंट्स असं म्हणायचं. हॅलो. So hash include stdio.h, hash include conio.h. These are the pre-processor statements. With these pre-processor statements, we are starting actually. We can include our header files. And why to include our header files, that we will see now. तर हॅशनी चालू होणाऱ्या स्टेटमेंट्सला प्री प्रोसेसर स्टेटमेंट असं म्हणायचं, कळलं का. Yes. ह्या प्री प्रोसेसर स्टेटमेंटचा अजून एक उपयोग सांगतोय मी आता. आपण स्क्रीनकडे जातोय परत वापस आपल्या टर्बो सी कडे. दिसते का स्क्रीन. हॅलो. Yes. A C program to understand pre-processor statement. अजून एक कशा पद्धतीने हॅश, ठीक आहे, डिफाइन स्पेस पाय स्पेस 3.14. So this is the way with which we can declare our global variables. Declaration of global variables. Variable एकच केलं आपण. हॅश डिफाइन स्पेस आहे तिकडे. हॅश डिफाइन 1 ब्लँक स्पेस पाय 1 ब्लँक स्पेस 3.14. इथे इज इक्वल टू वगैरे लिहायचं नाही, फ्लोट वगैरे लिहायचं नाही. हॅलो. Yes, sir. So in this way, by using pre-processor statements, sometimes if you wanted to define your variables globally, so pi is my global variable, and once it is declared and before main function, that variable directly we can use in our program. This is the another way of using an pre-processor statements in the program. म्हणजे कसं, पाय ची व्हॅल्यू मी स्क्रीनवर डायरेक्ट दाखवणार बघा ना. printf/n व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू %f फ्लोट आहे आणि इथे लिहिणार पाय. लेट अस ट्राय टू कंपाईल. एरर नाही आला. लेट अस ट्राय टू एक्झिक्यूट. दिसलं का 3.14. प्रोग्राम मध्ये दिलं नाही आपण. प्रोग्रामच्या आधीच बिफोर मेन फंक्शन वी डिक्लेअर डिफाइंड आवर पाय व्हेरिएबल. हॅलो. येस. Yes. Yes, sir. Yes, sir. जर ह्याला मी कमेंट पास केलं तर मात्र तो एरर फेकणार, एरर दाखवणार. अनडिफाईन्ड सिम्बॉल पाय, त्याला पाय म्हणजे काय हे कळणार नाही का, तर कमेंट पास केलं मी तिकडे. येस. मग अशा पद्धतीने जर तो एरर काढायचा असेल तर तुम्ही प्रोग्राम मध्ये पण देऊ शकता. फ्लोट पाय इज इक्वल टू 3.14 असं पण देऊ शकतो, पण त्यावेळेस फ्लोट लिहिणं गरजेचं आहे. ओके. हॅलो. Yes, sir. जर हे नसेल करायचं, हे चॅप्टर नंबर 5 मध्ये डिटेल मध्ये शिकू आपण. ग्लोबल व्हेरिएबलचं डिक्लेरेशन कसं करतात काय. जर इज इक्वल टू दिलं तर काय होतं बघा, एरर येतं. डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर म्हणजे इज इक्वल टू इथे द्यायचं नाही, ब्लँक स्पेस द्यायचा. कळलं का. हॅलो. Yes, sir. कंट्रोल इन्सर्ट अल्ट F3 शिफ्ट इन्सर्ट कंट्रोल डिलीट. टेक दी स्क्रीनशॉट. डिक्लेरेशन ऑफ ग्लोबल व्हेरिएबल इकडे आपण समजून घेतलेलं आहे. काय अडचण असेल तर विचारू शकता.
Pre-processor statements are helping us, बघा ना, एका pre-processor statements are helping us to declare our to include म्हणू आपण, to include our header files at the top before main function. Sometimes pre-processor statements are helping us to declare our global variables. These are the two काय म्हणणार ना, uses of the pre-processor statements. Yes? Hello. समजलं का? Yes, sir. स्क्रीन दिसते का? नोट्स दिसतात का आता? Yes, sir. Yes, sir. Then we are using our main function. So while using our main function, we are using void keyword, and this is the keyword. If you are using turbo C droid, it works, but if you will be using coding C++, instead of void you will be using int. Am I right? Int वापरायला लागतं इकडे. कोडिंग इन C++ ह्या ऍप्लिकेशन साठी इंट वापरायला लागतं. इंट मेन लिहायला लागतं. मला वाटतं CLR SCR लिहायला लागतं का तिकडे? गेट CH कोडिंग C++ कोण वापरतंय का? Yes, sir. येस म्हणजे काय आहे ना, अर्थ काय घ्यायचा ना येस सरचा? त्या वापरतो सर. मी पुढचं विचारलं होतं, जे वापरतात त्यांच्यासाठी क्वेश्चन होता तो. इथे CLR SCR गेट CH हे वापरायला लागतं का कोडिंग इन C++ मध्ये, कोडिंग C++ ह्या ऍप्लिकेशन मध्ये? हॅलो. Yes, हा sir. सर, वापरावं लागतं सर. ठीक आहे, फक्त void चालत नाही तिथे, बरोबर? Yes, sir. Ha, हा sir. सर. Instead of void you can write int, but when you will be writing int at that time, at the end and before get ch or before get ch or after get ch, you will have to mention one return statement. So this we will learn, okay, in chapter number 2 or in chapter number 5 and function chapter मध्ये येतं ते. रिटर्न लिहून कुठला पण एक इंटिजर नंबर लिहा, 1 लिहा, 2 लिहा, 5 लिहा, 20 लिहा, 25 लिहा, कुठला पण एक नंबर आहे. any integer value you can return, and this statement you will have to write at the end, otherwise it will be throwing an one warning. कधी कधी वॉर्निंग फेकतं ते, कधी कधी फेकत नाही. तुमचा प्रोग्राम रन होईल, बट इन्स्टेड ऑफ void you will have to write int. हे कोणासाठी? कोडिंग C++ ह्या ऍप्लिकेशन साठी. येस. Yes, sir. नेक्स्ट इज व्हॉट? डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. त्याच्यानंतर void main लिहितो आपण. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट रिप्रेझेंट स्टार्ट ऑफ द मेन फंक्शन, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट रिप्रेझेंट्स एंड ऑफ द मेन फंक्शन विदाउट युजिंग ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. इफ यू विल बी रायटिंग युअर प्रोग्राम, it throws and system throws and errors. To avoid these, you can start, you can end your main function. So opening and closing curly bracket represent start and end of your main function respectively. So in the first in the opening curly bracket, first statement, first instruction is what? Declaration of variable. We will be declaring our variables. Declaring our variable means what? Whatever variables you will be using in your program, these variables you will have to mention with specific data type. For example, if I will write ABC, and before this ABC, if I will write an data type as int, so machine will understand 3 variables you have used in your program which are having integer type. Yes. आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे? डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. हॅलो. Yes, sir. नेक्स्ट इज CLR SCR फंक्शन. जिकडे जिकडे गोल कंस येतात त्याला फंक्शन असं म्हणायचं वाचताना. मेन फंक्शन, CLR SCR फंक्शन, printf फंक्शन, scanf फंक्शन, getch फंक्शन येतं का लक्षात? बघा. राऊंड ब्रॅकेट रिप्रेझेंट्स फंक्शन. चॅप्टर नंबर 2 मध्ये थोडंसं वेगळं आहे. तिकडे आपण इफ वापरणार आहोत. इफ नंतर पण राऊंड ब्रॅकेट येतात, पण हे इफ हे फंक्शन होत नाही कारण की हा कीवर्ड आहे. हॅलो. ह्याचा पांढरा कलर दिसेल तुम्हाला. इफला पांढरा कलर दिसेल. पांढरा कलर जर आला तिकडे तर ते फंक्शन राहत नसतं, लक्षात घ्या. जर कलर ग्रीन असेल तरच ते फंक्शन असतं. CLR SCR लिहिताना यू कॅन चेक द कलर अँड यू विल फाइंड ग्रीन कलर. प्रिंटएफला पण ग्रीन कलर, स्कॅनएफला, गेटसीएचला ग्रीन कलर आणि गोल कंस आले तर ते फंक्शन असतं. पण कीवर्ड नंतर जर गोल कंस आला तर ते फंक्शन नसतं, ते कीवर्ड राहतं. हॅलो. येस. Yes, sir. नेक्स्ट इज
आता ह्या मुलीने लिहिताना वहीमध्ये पण चुकीचं लिहिलेलं आहे. प्रिंटएफचं पी स्मॉल पाहिजे, लक्षात घ्या ना, पी शुड बी स्मॉल. स्कॅनएफचं एस स्मॉल, अगेन पी शुड बी स्मॉल. जीचं जी स्मॉल आहे. ओके, बाकी काय अडचण नाही. अजून एक काय अडचण आहे, प्रिंटएफ मध्ये प्रिंट आणि स्पेस एफ असं लिहायचं नसतं. ते प्रिंट एफ एकच शब्द आहे, तो फंक्शन आहे ते. हॅलो, येस. येस सर. असं जर लिहिलं स्पेस देऊन तर तो एरर फेकणार. ते तुम्ही चेक करायन, चुका करायन, बट सेम मिस्टेक्स यू शुड नॉट सपोज टू रिपीट. जो चुकतो तो माणूस म्हणून चुकत नाही बसायचं. ओके, म्हणतात तिकडे चुकतो तो माणूस. आपण चुका नाही केला तर माणूस कसा आहे. पण ते कधीपर्यंत व्हॅलिड, जोपर्यंत आपण ती जी काही मिस्टेक आहे ती एकदा करतो, त्यातून सुधारतो, तर तो माणूस. जर तो चूक करून वापस तीच चूक परत 10 वेळा करत असेल तर त्याला माणूस म्हणायचं नाही. एम आय राईट? हॅलो. येस सर. So printf is function in the round bracket in double quotes. We can mention our message, whatever message you will be writing in double quote, it will be displayed on the output screen. हे बघितलंय मला वाटतं आपण. Yes. Scanf in the double quotes we can mention our format specifier, and scanf function is helping us to accept the input through the keyboard. कीबोर्ड वरून जर इनपुट आपल्याला एंटर करायचं असेल तर स्कॅनएफ फंक्शन हे मदत करतं. अवतरण चिन्हामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर लिहिला जातो. फॉर्मॅट स्पेसिफायर आतापर्यंत आपण 3 प्रकारचे बघितले. %d is the format specifier for integer, %f is the format specifier for float, %c is the format specifier for character. Yes. Yes, sir. येस सर. So specific format specifiers you will have to mention in the double quotes as per and type of your variable. तुमच्या व्हेरिएबलचा जो टाईप आहे त्याच्यानुसार इकडे फॉर्मॅट स्पेसिफायर तुम्हाला लिहायला लागतो. हे सिंटॅक्स आहेत, हे सिंटॅक्स पाठ करा. प्रोग्राम पाठ करायचा नाही, लक्षात घ्या ना. सिंटॅक्स यू कॅन बाय हार्ट, यू शुड नॉट सपोज टू बाय हार्ट दी प्रोग्राम. लाखो प्रोग्राम्स आहेत तिकडे, किती बाय हार्ट करणार बघा. बट वन्स यू विल बाय हार्ट दी सिंटॅक्स यू कॅन राईट अँड लाखो प्रोग्राम्स. हॅलो. ओके, मला वाटतं इथपर्यंत काय अडचण नसावी. हे सगळं थेरॉटिकल पार्ट आहे, हा वाचा तुम्ही, तुम्हाला समजून जाईल. आपण नेक्स्ट जो बघितलं ते प्री प्रोसेसर स्टेटमेंट्स. इथे थोडंसं सांगू काहीतरी. हे एवढे प्री प्रोसेसर स्टेटमेंट्स आपण प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या विषयामध्ये वापरणार आहोत. त्यातले मला वाटतं 2 हे वापरलेले आहेत आपण, आणि हे पण थोडंसं math.h पण बघितलेलं आहे. येस. हॅलो. येस सर. Yes, sir. रिमेनिंग जे काय आहेत, हॅश इन्क्लूड डॉस.h, प्रोसेस.h, स्ट्रिंग.h, हे पुढच्या काही येणाऱ्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. ते ज्यावेळेस शिकणार त्यावेळेस शिकू आपण. सध्या मला वाटतं stdio.h, conio.h आणि math.h ह्याची प्रॅक्टिस करा. जाऊया पुढे. हॅलो. Yes, sir. फक्त जाता जाता सांगू आपण की कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर कधी वापरतात. प्रोग्राम मध्ये जर प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन जर वापरायचे असतील मला, तर stdio.h हेडर फाईल ही ॲट द टॉप बाय युझिंग प्री प्रोसेसर स्टेटमेंट मला यूज करायला लागते. आय कॅन इन्क्लूड दिस stdio.h हेडर फाईल ॲट द टॉप. कधी? प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन साठी. हॅलो. Similarly, conio.h header file, when you will use in your program, if you are using CLR, SCR and getch functions in your program at that time, conio.h, this header file we are including at the top as a preprocessor statement. काय अडचण? Hello. No, sir. Similarly, math.h, this is the header file. In this header file, such kind of mathematical functions you will find: power, POW, SQRT, to find out square root, to find out sine angle, cos angle, tan angle, such kind of mathematical functions if you are using, math.h is the header file we are including at the top as a preprocessor statement. Delay, and this we will be using in chapter number 2. If delay function you wanted to use, in that case, dos.h header file we are using in our program. Hello. Okay. येस सर. हे पुढचं आपण जसं येईल तसं सांगू. इकडे लिहून दिलेलं आहे बरं का मी, यू कॅन रीड इट. जाऊया पुढे. मला वाटतं ह्याच्याबद्दल पण सांगितलं, हाऊ टू डिफाईन आहे ना ग्लोबल व्हेरिएबल्स. हॅलो. येस. हॅलो.
हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, इकडे थोडंसं वॉइड मेन का वापरायचं हे जर लिहून दिलेलं आहे हे समजलं तर ठीक बरं का. मी सांगितलं पण रिटर्न स्टेटमेंट वगैरे वापरायला लागतं. इंट पण वापरू शकतो आपण, पण इंट वापरलं तर रिटर्न करायला लागतं बरं का. हे वाचा नुसतं, नाही समजलं तर चॅप्टर नंबर 5 मध्ये जिकडे फंक्शन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये शिकू आपण डिटेलमध्ये. येस. हॅलो. Yes, sir. Here main function है ना, why we are using main function, just I am reading, let us try to understand. Main function is the main function and which is available in each and every program, ठीक है, which is helping us to execute C program. जे काय आपण C program लिहितोय, C program लिहितोय म्हणजे काहीतरी 10-15 instructions लिहितोय. All these instructions which we have written in the program, all these instructions if you wanted to execute, you will have to use main function in your program. If you will be missing and if you are not using main function in your program, so whatever statements, instructions you have written in your program, you will not be able to execute all those instructions. To execute our program, main function is helping us. Okay. Hello. Yes. Yes, sir. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट रिप्रेझेंट स्टार्ट ऑफ द मेन फंक्शन डिक्लेअर. हे सगळं दिलेलं आहे मी, जे काय आपण बडबड केली, जे काही शिकलं, फक्त मला वाटतं हे थोडंसं सांगू आपण. बॅकस्लॅश एन आणि बॅकस्लॅश टी, दीज आर दी बॅकस्लॅश कॅरेक्टर्स. ओके. बॅकस्लॅश कॅरेक्टर म्हणायचं ह्याला, किंवा बॅकस्पेस कॅरेक्टर्स पण म्हणतो आपण. बॅकस्लॅशच्या मदतीने बॅकस्लॅश एन आणि बॅकस्लॅश टी. Backslash n will be useful to display messages on the output screen to the new line. ह्याच्याबद्दल मला वाटतं दाखवलं होतं आपण. येस. बॅकस्लॅश n. Yes, sir. Backslash t is the backspace character, backslash character which is helping us to display the message by we can keep some horizontal space before our message. म्हणजे काय? स्क्रीन दिसते का प्रोग्राम? हॅलो हॅलो. No, sir. बघा. Yes, sir. येस सर. आता थोडासा टाइम आहे बरं का. मोबाईल वरून मी कनेक्ट केलेलं आहे, लक्षात घ्या ना. मोबाईल मध्ये थोडासा स्पीड कमी पडतोय ना, कॉलेजचं नेट गेलेलं आहे. दिसते का स्क्रीन? दिसते? Yes. येस सर. A C program to backslash n and backslash t backspace characters. हे जी काय गरज नाही आपल्याला. बघा कसं वापरतात. फॉर एक्झाम्पल printf डबल कोट बॅकस्लॅश n, बॅकस्लॅश n नाही वापरत. वेलकम टू स्वेरी. लेट अस एक्झिक्यूट दिस. मेसेज दिसेल स्क्रीनवर, वेलकम टू स्वेरी. काय अडचण? हॅलो. No, sir. No, sir. मला स्वेरी जे आहे, स्वेरी ते नवीन लाईनला लिहायचं. आय वॉन्टेड टू डिस्प्ले स्वेरी टू द न्यू लाईन. इथे येणार, मग मी इथे टाकणार ते बॅकस्लॅश n आणि स्पेस. ह्याची प्रॅक्टिस करा. आलं का खालच्या लाईनला? हॅलो. आता तो स्पेस दिल्यामुळे ईच्या खाली यस आला स्वेरीचा. ठीक आहे. तो जर स्पेस काढला तर बरोबर एका खाली एक येईल मला वाटतं. बघा, आणि इथला स्पेस काढला मी F2. येस. वेलकम टू स्वेरी. हॅलो हॅलो. येस सर. टू पण मला खालच्या लाईनला आणायचं, तर मी इथे बॅकस्लॅश n लिहिणार. F2. लेट अस एक्झिक्यूट दिस. वेलकम टू स्वेरी. This is the use of backslash n. Backslash n is helping us to display messages to the new line on the output screen. Yes? येस सर. Yes, sir. Similarly, now I will write printf बिना using. शेवट पण देऊ शकतो आपण, शेवट पण बॅकस्लॅश n देऊ शकतो. म्हणजे समजा मी इथे बघा, इथे जर मी लिहिलं पंढरपूर, तर ते पंढरपूर खालच्या लाईनला आलं. का खालच्या लाईनला आलं? तर तो ह्या लाईन मध्ये मी बॅकस्लॅश n वापरलाय. हा जर नाही वापरला
तर स्वेरीच्या पुढेच ते पंढरपूर दाखवतो. हॅलो, स्वेरी पंढरपूर. हॅलो, येस सर. Yes. आपण लाईनच्या शेवट पण बॅकस्लॅश एन देऊ शकतो. इथं दिलं तरी चालेल किंवा इथे दिले तरी चालेल. येस, येस सर. 2 वेळा दिला तर तो एक लाईन सोडतो मध्ये. हॅलो, बघा ना, बॅकस्लॅश एन म्हणजे एक लाईन स्किप करून नवीन लाईनला दाखवायचं काय असेल ते. हॅलो, येस सर. इथला आपण काढून टाकून इथे मी बॅकस्लॅश टी वापरतो. बॅकस्लॅश टी इज फॉर टॅब. हॉरिझॉन्टली यू कॅन पुट सम स्पेस ऑन द आउटपुट स्क्रीन. ह्या पंढरपूरच्या शब्दाच्या पुढे हॉरिझॉन्टल स्पेस सोडायची आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती. हॉरिझॉन्टल म्हणतोय मी, लक्षात घ्या. त्याच्यासाठी बॅकस्लॅश टी आलं का हो? पुढे गेलं का ते बॅकस्लॅश टी? हॅलो, येस सर. येस सर. 2 वेळा वापरलं तर ते अजून पुढे जातं. बॅकस्लॅश टी 2 वेळा वापरलं बघा. 2 वेळा टॅब पडणार. टॅब म्हणजे हॉरिझॉन्टल स्पेस म्हणू आपण. अप्रॉक्सिमेटली 1 टॅब इज इक्वल, अप्रॉक्सिमेटली म्हणतो मी, अप्रॉक्सिमेटली 1 टॅब इज इक्वल टू 5 टाइम्स इफ यू विल प्रेस अँड स्पेस बार की अँड ब्लँक स्पेसेस, 5 ब्लँक स्पेसेस. एक टॅब म्हणजे 5 ब्लँक स्पेसेस. येस सर. अप्रॉक्सिमेट म्हणतो मी परत एकदा. ठीक आहे. आता हे कशासाठी वापरायचं आहे ना, ऍप्लिकेशन काय, आपण चॅप्टर नंबर मला वाटतं ॲरे आणि ॲरे मध्ये कुठेतरी शिकेल. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स मला दाखवायचं. मॅट्रिक्स बघा, मी इथे आणलं, त्याच्या आधी इथे आणलं पीच्या खालती आणि टॅब की प्रेस केली, स्क्रीनवर काय दिसतं बघा. समजलं का? हॅलो, हॅलो, हॅलो. येस सर. येस सर. टॅब की 1 टॅब इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 5. आता इथे 10 सोडलेत त्यांनी बघा, 9 सोडलेत मला वाटतं. 9, 9व्या कॉलम मध्ये गेलो आपण. हॅलो, 1 मधून डायरेक्ट 9व्या कॉलम मध्ये जंप मारलाय. हॅलो, खाली दिसतं का ते 10:9? 10व्या रो मध्ये, 10व्या रो मध्ये आणि 9व्या कॉलम मध्ये आहोत आपण. इथे 10व्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये. वेन आय विल प्रेस टॅब की 10व्या रो मध्ये 9व्या कॉलम मध्ये. हॅलो, येस सर. तर ह्याचा यूज काय आहे, ज्यावेळेस आपण मॅट्रिक्स लिहिणार, मॅट्रिक्स लिहिताना पहिला नंबर नंतर एक टॅब दिला पाहिजे, दुसरा नंबर एक टॅब दिला पाहिजे, तिसरा नंबर एंटर की, चौथा नंबर काय असेल तो एंड टॅब, परत 5वा नंबर टॅब, 6वा नंबर. हॅलो, this is matrix. Let us consider this is matrix. To display matrix on the output screen we'll be using tab key. चॅप्टर नंबर ॲरे मध्ये तो कितवा आहे बघा ना, ॲरे. समजलं का टॅब की? हॅलो, हॅलो, हॅलो. Yes. कंट्रोल इन्सर्ट, अल्ट F3, शिफ्ट इन्सर्ट, कंट्रोल डिलीट, स्क्रीनशॉट घ्या. घेतला का? हॅलो, येस सर. एक मिनिट. आपलं जे दुसरं लेक्चर आहे ते ग्राफिक्सचं होईल बरं का. किती वाजता असतं ते? 3:15. हॅलो, येस सर. Yes, sir. ठीक आहे. आपले 2 लेक्चर होते, त्यातलं पहिलं लेक्चर मी घेतलं, दुसरं जे 3:15 ते 4:15चं लेक्चर आहे ते ग्राफिक्सचं होईल. इथपर्यंत काय अडचण? नो सर. तर हे थोडंसं वाचा बरं का, हे व्यवस्थित वाचा. व्यवस्थित नोट्स आहेत आपल्या, ह्या नोट्स थोड्याशा व्यवस्थित वाचा, समजून घ्या. प्रिंटएफ फंक्शन 2 वेळा वापरतो आपण. पहिली म्हणजे नुसतं मेसेज दाखवायसाठी, दुसरं म्हणजे आउटपुट, टू डिस्प्ले रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. तिथे मात्र थोडासा सिंटॅक्स बदलतो. मेसेज लिहितो आधी आपण, इज इक्वल टू लिहितो, मग नंतर फॉर्मॅट स्पेसिफायर, अवतरण चिन्ह पूर्ण, कॉमा आणि व्हेरिएबल, ज्याची व्हॅल्यू आपल्याला स्क्रीनवर दाखवायची, ज्याला आपण आउटपुट व्हेरिएबल म्हणतोय, ते लिहितो इथं आपण. येस. हॅलो,
येस सर. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत इकडे. आउटपुट काय येणार इकडे दिलेलं आहे, ते समजून घ्या. स्कॅनएफ फंक्शन जे आहे ते कसं वापरतो, कशासाठी वापरतो, त्याची माहिती दिलेली आहे. इनपुट कीबोर्ड थ्रू घ्यायसाठी, कस्टमर कडून घ्यायसाठी. इथे स्कॅनएफ अवतरण चिन्हामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर कॉमा एम्परसाइंड व्हेरिएबल, एक्झाम्पल इंट ए जर लिहिला असेल स्कॅनएफ %d कॉमा एम्परसाइंड ए राउंड ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. एक व्हेरिएबल साठी, तसंच दोन व्हेरिएबल साठी हे घेऊ आपण. बघा स्क्रीन दिसते? यस Yes, sir. समजा दोन व्हेरिएबल ऍट ए टाइम मला इनपुट करायचे कीबोर्ड थ्रू, तर ते कसे करायचे? सिंगलचं बघितलं आपण, इंट ए कॉमा बी कॉमा सी, छोटासा प्रोग्राम लिहू आपण. बघा जिकडे मी म्हणणार प्रिंट एफ डबल कोट डायरेक्ट सेपरेट न करता, प्लीज एंटर ए अँड बी, दोन्ही एकदम. स्कॅन एफ %d का तर दोन आहेत, दोन इनपुट आहेत, एम्परसाइंड ए कॉमा एम्परसाइंड बी. हॅलो, समजलं काय? येस सर. रन जर केलं तर दोन इनपुट घेणार तो. रन केल्यानंतर पहिला जो काही इनपुट असेल ए ची व्हॅल्यू ती टाकायची आहे 34. मग एंटर की प्रेस करायची, कीबोर्ड वरची एंटर की. मग तो दुसऱ्या बी च्या व्हॅल्यू साठी थांबला इकडे. बी ची व्हॅल्यू जोपर्यंत त्याला मिळणार नाही तोपर्यंत तो काय करणार नाही. बी ची व्हॅल्यू विचारायला लागला तो आपल्याला, बी ची व्हॅल्यू टाकली, एंटर की, म्हणजे ए मध्ये 34 स्टोअर झालं, बी मध्ये 43 स्टोअर झालं. मल्टिपल इनपुट्स, इफ सपोज यू वॉन्टेड टू एंटर थ्रू कीबोर्ड, इन दॅट केस यू कॅन यूज स्कॅनएफ फंक्शन इन दिस वे. हॅलो, सिंगल असेल सिंगल पण करू शकतो. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए, स्कॅनएफ %d कॉमा एम्परसाइंड ए, प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी प्रिंटएफ मध्ये. स्कॅनएफ %d कॉमा एम्परसाइंड बी, असं सेपरेट लिहिले तर चालेल किंवा एकत्र लिहिले तरी चालेल. तुम्हाला कसं योग्य वाटतं तसं ह्या स्कॅनएफ फंक्शन दोन प्रकारे वापरू शकतो आपण. समजलं का? हॅलो हॅलो, मग इथं दिलेलं आहे थोडंसं बघा. एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. %d कशासाठी, %f कशासाठी, %c कशासाठी. बघा git ch कशासाठी, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट काय दाखवतो, जे आपण सांगितलेलं ते सगळं दिलेलं आहे. आता हे थोडंसं जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती जर करत असेल तर हे स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स पण वाचा. मी आता ह्या स्टेप्स सांगत नाही बसणार आहे, ह्या स्टेप्स वाचा तुम्ही आणि समजून घ्या कसं सेव्ह करतात, काय करतात. ह्या स्टेप्स आहेत सगळ्या. ह्या स्टेप्स जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्ही प्रोग्राम मनाने लिहू शकता. काय अडचण? हॅलो, जे आपण बघितलेलं आहे, जे सांगितलेलं आहे तेच दिलेलं आहे इकडे, फक्त स्टेप्स दिलेल्या आहेत त्या वाचा तुम्ही. गेट कॅर आणि पुट कॅर हे शेवटचे दोन फंक्शन्स आहेत, हे आपण समजून घेणार आहोत. आणि इकडे चॅप्टर नंबर 1 आपला संपेल येत्या 26 तारखेला. 26 पीपीएस ची युनिट टेस्ट आहे, बरोबर? येस सर. हा, त्याच्यासाठीचे एमसीक्यू बुकलेट मी शेअर केलेलं आहे नोट्स मध्ये. पहिला कॉलम जो आहे तो व्हिडिओचा, त्याच्या पुढचा कॉलम जो आहे तो एमसीक्यूच्या नोट्सचा ठेवलेला आहे तिकडे. त्या क्लिक करून ओपन करून तुम्ही ते एमसीक्यू थोडेसे बघा. ओके Okay, sir. ओके सर. 20 मार्कांची एमसीक्यू टेस्ट राहील. सोपे क्वेश्चन्स विचारले जातील थेरॉटिकली. तर त्याचे ते तुम्ही प्रिपरेशन करा. लास्टचा जो पॉइंट आहे आपला गेट केअर आणि पुट केअर ह्याच्या संदर्भातचा आपण घेऊन, मला वाटतं इकडे चॅप्टर नंबर 1 संपेल आपला. जो मोठा होता, जो बेसिक होता, चॅप्टर नंबर 1 ज्याला कळला त्याला पूर्ण पीपीएस सब्जेक्ट कळला असं मी म्हणतोय शेवट. ज्याला चॅप्टर नंबर 1 चा ये पण कळला नाही त्यांनी ह्याच्या पुढचे लेक्चर अटेंड जरी नाही केले तरी चालतील. ओके, हॅलो 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 हॅलो, यस, काय यस न म्हणत नाहीत बघा, कसले असले विद्यार्थी. हॅलो, एम आय ऑडिबल? नेट गेलं का बघा. येस सर. येस कोणीतरी म्हणत चला ना, एकाने कोणीतरी ठरवा.
4-5 जणांनी जरी म्हणलं तरी चालेल आहे ना, यस एकदम म्हणलं तरी अनम्यूट करून तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. एकानेच म्हणलं पाहिजे असं काय नाही, कमीत कमी एकाने, जास्तीत जास्त अख्ख्या क्लासनी जरी अनम्यूट करून यस म्हणलं तरी आनंदच आहे मला. ओके, Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आपण गेट केअर पुट केअर कसं वापरतात हे थोडस समजून घेतोय बरं का, आणि त्याचा प्रोग्राम पण दिलेला आहे तुम्हाला इथे नोटबुक मध्ये आहे तो कॅर. ठीक आहे, स्कॅनएपनी वापरून पण लिहू शकतो. मला वाटतं हा प्रोग्राम घेतला आपण. येस, हॅलो, आठवतं का बघा, काय काय आठवणार बघा. तसं गेट कॅर डायरेक्ट आहे आणि पुट कॅर मग चॅप्टर नंबर 2 चालू होतो इथून. तर हा आपण पुढच्या लेक्चरला चालू करतोय चॅप्टर नंबर 2. ओके, हॅलो, ओके सर. Yes, sir. मी स्क्रीन शेअर करतोय माझी. आपण गेट कॅर आणि पुट कॅर हे दोन फंक्शन समजून घेतोय. गेट कॅर आणि पुट कॅर नावामध्ये जर बघितलं आहे ना, टू अंडर गेट कॅर फंक्शन आहे ते. कॅर कॅर शब्द आला तिकडे, कॅर कॅर शब्द आला म्हणजे सिंगल कॅरेक्टर साठी हे वापरणार आहोत आपण. पहिली गोष्ट कळली का? हॅलो, Yes, sir. पहिल्यांदा बिना गेट कॅर आणि पुट कॅर वापरता मी छोटासा प्रोग्राम लिहितोय. कॅर ch नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. printf I wanted to enter value of ch through keyboard. त्याच्यासाठी प्लीज एंटर सिंगल कॅरेक्टर scanf %c असणार का, तर तो कॅरेक्टर आहे. %ch नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी रन केलं. प्लीज एंटर सिंगल कॅरेक्टर हॅश एंटर केला, ते हॅश स्टोअर झालं ch नावाच्या व्हेरिएबल मध्ये. लेट अस डिस्प्ले द रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. printf कसं वापरतो बघा ना, /n व्हॅल्यू ऑफ ch इज इक्वल टू %c, ch. तर जे काय आपण कॅरेक्टर एंटर करणार तो आउटपुट स्क्रीनवर दाखवणार व्हॅल्यू ऑफ ch. यस, हॅलो, डॉलर टाकलं डॉलर दाखवणार. हॅलो, Yes, sir. Yes, sir. कॅपिटल पी टाकलं कॅपिटल पी दाखवणार. Sorry. जर मी क्यू टाकलं तर क्यू दाखवणार. जर मी क्वेश्चन मार्क टाकला तर क्वेश्चन मार्क दाखवणार. समजलं काय? ch सिंगल कॅरेक्टर कसा एंटर करायचा आणि कसा दाखवायचा स्क्रीनवर हे बघितलेलं आपण. Yes, परत sir. दाखवलं मी. हेच आपण गेट केअर आणि पुट केअर आहे. हेच आपण गेट केअर आणि पुट केअर हे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स आहेत. ही स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स पण वापरून आपण करू शकतो. ते कसं करायचं बघा. इन्स्टेड ऑफ स्कॅनएफ आपण गेट केअर वापरू शकतो. मी ह्याला कमेंट पास करतोय. जर मी कमेंट पास केलं आणि प्रोग्राम रन केला तर प्रोग्राम रन होतो, पण आपल्याकडनं कॅरेक्टर न घेता तो कॅरेक्टर स्क्रीनवर दाखवतो. हॅलो, Yes, sir. ओके, आपल्याकडनं घेतलं नाही का, तर स्कॅनएफ मी काढून टाकलं पण त्यांनी सगळं दाखवलं. प्रिंट 2 वेळा 2 मेसेजेस होते, त्यांनी प्रिंट करून दाखवले स्क्रीनवर. समजतं का बघा. इथे आता ते कॅरेक्टर कीबोर्ड थ्रू घ्यायसाठी कसं लिहिलं जातं, ch इज इक्वल टू गेट कॅर नावाचं फंक्शन कोलकंस सेमिकोलन. हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ह्या स्टेटमेंट सारखं काम करतं. कंट्रोल इन्सर्ट कॉपी हे म्हणजे हे इक्विव्हॅलंट. कळलं का? हॅलो, कसं लिहायचं बघा, Yes, ch sir. इक्वल टू गेट कॅर गोलकंस सेमिकोलन. ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ म्हणजे स्कॅनएफ %c, %ch असं लिहिलं काय आणि हे लिहिलं काय, मिनिंग इज सेम. सो इन दिस वे वी कॅन यूज गेट केअर फंक्शन. गेट केअर फंक्शन बद्दल काय अडचण? हॅलो, No, sir. लेट अस एक्झिक्यूट दिस. मी एक्झिक्यूट करतोय बघा. हे काढून टाकू आता. आउटपुट मी प्रत्येक वेळेस दाखवत नाही, थोडंसं आपले प्रोग्राम मोठे होत जाणार आता. समजा मी तिकडे हॅश टाकलं, दाखवलं का? Yes, sir. Yes, sir. म्हणजे त्यांनी गेट केअर फंक्शन जे आहे ते फंक्शन स्कॅनएफ %c, %ch सारखं काम केलं त्यांनी. समजलं का हे? Yes, sir. आता हे जे फंक्शन आहे प्रिंटएफ फंक्शनने आपण स्क्रीनवर जे हॅश आपण एंटर केलं तर तो मेसेज आपण स्क्रीनवर दाखवला. ते दाखवण्याचं काम जे काही आहे तो पुटकेअर करतो. पुटकेअर इज लाईक प्रिंटएफ फंक्शन. पुटकेअर इज लाईक प्रिंटएफ फंक्शन. येतो का आवाज? हॅलो,
हॅलो. Yes, sir. आता हे printf फंक्शनला मी काय करतोय, जसं scanf फंक्शनला आपण हाईड केलं तसं printf फंक्शनला हाईड करतोय मी. आणि पुटक्यार फंक्शनने आपण काय करतोय, हे जे ch व्हेरिएबल जे कीबोर्ड थ्रू एंटर केलं ते आपण स्क्रीनवर डायरेक्ट दाखवतोय. त्याच्यासाठी कसं लिहितात बघा ना, पुटक्यार गोल कंसात सेमीकोलन इकडे ch लिहायचा. ज्याची व्हॅल्यू आपल्याला, ज्या कॅरेक्टरची व्हॅल्यू आपल्याला कीबोर्ड वरती आउटपुट स्क्रीन वरती दाखवायची ते अशी दाखवायची. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे इक्विव्हॅलंट राहतं printf %c अवतरण चिन्ह कॉमा ch. हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंट साठीच इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे हे. कळलं का? हॅलो हॅलो. Yes. मी एक्झिक्यूट करतोय बघा. अरे अरे अरे, काहीतरी वेगळं दबलं गेलं बरं का माझ्याकडनं. हॅश टाकू आपण. दिसलं का ते डायरेक्ट हॅश आलं. प्रिंटफ सारखं काम केलं त्यांनी, फक्त मेसेज नाही आला की युअर कॅरेक्टर इज हॅश. आणि ते लिहायचं असेल तर मात्र प्रिंटफ लिहायला लागतं मला वाटतं. इथे आपण ट्राय करूया, माहित नाही मला, आपण थोडंसं ट्राय करूया बघा. /n वगैरे घेतं का बघू आपण. व्हॅल्यू ऑफ ch एरर देईल मला वाटतं. एरर दिलं त्यांनी बघा. असलं चालत नाही, ह्याला फक्त एकच आर्ग्युमेंट लागतं बघा. प्रिंटफ सारखं काम नाही करत, फक्त तेवढंच लिहायचं. आणि मग प्रिंटफ असं लिहायला लागेल /n व्हॅल्यू ऑफ ch इज इक्वल टू एवढं लिहायचं. आणि मग पुढे ते येईल मला वाटतं. वाय आलं का? हॅलो. Yes, sir. कळलं का पुटकेअर आणि गेटकेअर कसं वापरायचं काय? मला वाटतं हे जर आपण घेऊया ना स्क्रीनशॉट. कंट्रोल इन्सर्ट, अल्ट F3, शिफ्ट इन्सर्ट. घ्या स्क्रीनशॉट. घेतलं का बघा. एक्झिक्यूट करा बरं का, प्रोग्रामची प्रॅक्टिस करा ना भरपूर. ज्या डिव्हिजनला बऱ्यापैकी मी शिकवतोय ना ते प्रोग्राम करतात विद्यार्थी, त्यांना समजतं ते. असा आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. जे काय सांगितलं जातं ते व्यवस्थितपणे ऐकत चला, समजलं नाही विचारत चला. डेफिनेटली यू विल बिकम प्रोग्रामर. मग तुमची कुठली पण ब्रँच असू द्या ना, मेकॅनिकल असू, इलेक्ट्रिकल असू, सिव्हिल असू, ब्रँच इज इमटेरियल. यस. Yes, sir. Yes, sir. कळलं का? गेटकेअर कशासारखं काम करते हो मला फास्ट. Scanner. हा. Scanner. पुटकेअर Printf. प्रिंटफ सारखं. आता हे जे दोन स्टेटमेंट लिहिले गेलेत बरं का, हे जे दोन स्टेटमेंट लिहिले गेलेत त्याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट मी लिहितोय बघा ना. ह्याला कमेंट पास केलं, ह्याला पण कमेंट पास केलं. प्रिंटफ फक्त वापरून प्रिंटफ जे लिहिण्यापेक्षा इथलंच कॉपी करू म्हणजे तुम्हाला समजेल. हे ह्याचं इक्विव्हॅलंट आहे. कंट्रोल इन्सर्ट, शिफ्ट इन्सर्ट आणि शेवट सेमीकोलन द्यायचा. येस. बघा आता मी पुटकेअरला कमेंट पास केलं आणि हे जे काही लिहिलं आहे ना प्रिंटफ अवतरण चिन्हामध्ये %c, ch, तर हा ह्याच्यासारखं काम करणार. म्हणजे रन करतो मी बघा. चुकलं काहीतरी. रन स्कॅनफ ला गेट केअर. इकडे मी हॅश टाकलं तर तो डायरेक्ट हॅश दाखवणार. म्हणजे प्रिंटफ सारखंच आहे ते. येस. तुम्ही करून बघा, तुम्हाला समजेल ते. समजलं का? हॅलो. कोण हा कसं? sir. ओके. व्हॅल्यू ऑफ ch. यस.
काय अडचण काय अडचण? लास्ट 4 मिनिट्स आहेत आपल्याकडे. हॅलो, इकडे चॅप्टर नंबर 1 संपलेला आहे. हॅलो हॅलो, बोला ना तिकडे. हॅलो, नेट गेलं का बघा, माझं संपलं. हॅलो, Yes, sir. लास्टच्या 4 मिनिट्स मध्ये एक छोटासा Yes, sir. प्रोग्राम, लास्टच्या 4 मिनिट्स मध्ये एक छोटासा प्रोग्राम लिहून दाखवतोय, समजून घ्या. एक नवीन प्रोग्राम घेतोय आपण. असे काही प्रोग्राम तुम्ही करा. समजा मला बघा, आता प्रॅक्टिस करा बरं का. प्रॅक्टिस इज इसेन्शियल. इकडे कसला प्रोग्राम? सी प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगलचा मला प्रोग्राम लिहायचा. बघा ना, विचार करा किती व्हेरिएबल लागणार हो, आणि कुठल्या टाईपचे लागणार. सुरुवातीला इंट एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेड्थ म्हणू आपण. एरिया ऑफ रेक्टँगल साठी AR व्हेरिएबल वापरला. काय अडचण? डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. हॅलो, out of these 3 variables L and B, these are the input variables. AR is my output variable. हे पण कळलं पाहिजे. इनपुट व्हेरिएबल कुठले आहेत, आउटपुट व्हेरिएबल कुठले आहेत प्रोग्राम मधले. काय अडचण? L ची लेंथ आणि ब्रेड्थ हे आपण कीबोर्ड थ्रू एंटर करणार, आणि L आणि B ची व्हॅल्यू दिली की कम्प्युटर आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगलचा आन्सर दाखवणार स्क्रीनवर. मग इकडे पहिला मेसेज, प्लीज एंटर value of L. How will enter value of L through keyboard? सांगा. एवढंच लिहिलं तर तो L ची व्हॅल्यू जर टाकायला गेलो बाहेर फेकणार आपल्याला. का सांगा का? हॅलो, स्कॅनएफ यूज करा. स्कॅनएफ फंक्शन यूज करायचं कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू घ्यायसाठी. कुठल्या टाईपची व्हॅल्यू? इंटिजर टाईपची व्हॅल्यू, कॉमा एम्परसँड L. जर मी रन केला आता तर तो L ची व्हॅल्यू घेणार. घेतलेली व्हॅल्यू तो 2 व्हॅल्यू ही L मध्ये स्टोअर करणार. काय अडचण? No, sir. Similarly, shift and upward arrow keys, I can select 2 statements, control insert copy, shift insert paste. Then you can make modifications. Instead of L, I can write B, scanf %d, ampersand B. तो L आणि B च्या व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घेणार. पहिल्यांदा प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ L. आय एम एंटरिंग व्हॅल्यू ऑफ L as 2. आफ्टर प्रेसिंग एंटर की, machine displays please enter value of B. I am entering value of B. 2 value computer stores in L, 3 value computer stores in B. 2 व्हॅल्यू घेतल्या त्यांनी L आणि B च्या. नाव वी कॅन डू आवर प्रोसेसिंग. माझ्या डोक्यामध्ये ते अल्गोरिदम आहे ना, स्टेप्स आहेत त्याच्यामुळे मी लिहू शकतोय. लक्षात घ्या. ज्याला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट ह्याला आपण भरपूर वेळ दिला, बरेच एक्झाम्पल्स घेतले आपण, त्याचा प्रत्येक वेळेस विचार करायचा आहे. आता इकडे वेळ कमी असल्यामुळे ते प्रत्येक प्रॉब्लेमला आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट डिस्कस न करता डायरेक्ट प्रोग्राम लिहितोय. कळतं का? हॅलो हॅलो, Yes, sir. नाव एरिया ऑफ रेक्टँगल साठी AR नावाचं व्हेरिएबल वापरलेलं आहे आपण. AR इज इक्वल टू L इंटू B. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मला वाटतं सगळ्यांना माहित असेल. लांबी गुणिले रुंदी म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल भेटतं आपल्याला. ह्या स्टेप मध्ये मशीन जे काय आहे ते एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट करतं. शेवटची सगळ्यात महत्वाची स्टेप, लेट अस डिस्प्ले द रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. एवढंच लिहिलं तर तो रिझल्ट दाखवत नाही, फक्त व्हॅल्यू घेतो, रिझल्ट दाखवत नाही. रिझल्ट दाखवण्यासाठी ऍट द एंड सेकंड लास्ट स्टेप विच इज व्हेरी काय म्हणतो आहे ना, इसेन्शियल टू डिस्प्ले द रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. /n एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू %d. का d? तर इंटिजर आहे. कोणाची व्हॅल्यू? तर AR ची व्हॅल्यू. रिझल्ट दाखवायचा आपल्याला. दिसतं का? हॅलो, खालच्या दिसतं का ते? येस. 2 3 6 येणार एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 6. आला का? हॅलो, Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ह्याचं जर युनिट दाखवायचं असेल तर कसं दाखवलं जातं? प्रिंट लास्ट 1 मिनिट घेतो बघा ना. /n L म्हणू इकडे. L इज इक्वल टू %d. एक स्पेस द्यायचा, मीटर मध्ये आहे समजा आपण, कॉमा L. सिमिलरली कंट्रोल इन्सर्ट, शिफ्ट इन्सर्ट, B च्या तिथे B लिहायचं, इथे पण B लिहायचं, F2. आणि इथे मात्र स्क्वेअर मीटर असणार, स्क्वेअर मीटर. F2
त्याचा स्क्रीनशॉट काढा. नंतर L2 आहे, B3 आहे, एंटर की प्रेस केल्यानंतर L जे आहे ते 2 मीटर मध्ये, B जे आहे ते 3 मीटर मध्ये, आणि एरिया जो आहे तो 6 स्क्वेअर मीटर. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कळलं का? त्याचा स्क्रीनशॉट घ्या. थांबतोय आपण इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. 3:15चा लेक्चर जे आहे ते अनुसे सर घेणार आहेत, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. घेतला का याचा स्क्रीनशॉट? Yes, sir. ऑल टॅक्स.